देख रहते थे। शिकलो आहे। अगदी दुःखी असो या सुखी, माझ्याकडे धन असो या नसो, मी भुकेलेला असो या तृप्त केलेला असो, परंतु प्रत्येक स्थितीत राहणं मी शिकलेलो आहे। कारण जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सर्व काही कराव्यास मी शक्तिमान आहे। संत पौल या ठिकाणी काय म्हणतो की प्रत्येक स्थितीत राहणे मी शिकलो आहे आणि ज्या स्थितीत मी आहे त्या स्थितीत मी समाधानी आहे। कारण जो परमेश्वर मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे मी शक्तिमान बनतो, त्याच्याद्वारे मी एक ताकदवान व्यक्ती बनतो। पहा, माणसाची जी स्थिती आहे, अगदी अनेक प्रकारची स्थिती माणसाच्या जीवनात असते आणि स्थितीद्वारे मनुष्याचे जीवन असते। दुःखी, सुखी, निराश, अस्वस्थ, बेचैन, आनंदी अशा प्रकारे स्थितीवर अवलंबून असते। समज घरामध्ये बिकट परिस्थिती आहे, पैशाची कमतरता आहे, धंदा व्यवस्थित चालत नाही, अन्नधान्याची कमी आहे, तर ती स्थिती एक गरीब स्थिती बनणार, दारिद्र्याची स्थिती। त्यामुळे मनुष्याच्या जीवनात आनंद नसणार, तो दुःखी असणार की खायला प्यायला नाही, पैशाची कमतरता आहे, अनेक गोष्टींसाठी, वस्तूसाठी पैसा कमी पडत आहे, जे काम हातात घेतो त्याला यश मिळत नाही, मग तो मनुष्य निराश असणार, तो त्या दुःखाच्या स्थितीत असणार। एखादा व्यक्ती अनेक काम घेते पण कोणत्याही कामात त्याला यश मिळत नाही, तर तो निराशाच्या स्थितीमध्ये असणार। एखादा व्यक्ती भरपूर आजारी आहे, आजारी पडलेला आहे, खाटेला किल्लेला आहे, त्या आजारपणातून तो बरा होत नाही, तर त्या आजाराच्या स्थितीत असताना तो दुःखी असणार, त्याची स्थिती अगदी दुःखदायक आणि वेदनादायक स्थिती बनली जाणार। परंतु आनंदाची स्थिती आहे, हर्षाची, सुखाची आणि समाधानाची स्थिती आहे। ही स्थिती कोण आपल्या जीवनात निर्माण करतो, तर परमेश्वर। आता तुम्ही प्रभूकडे आल्या, तुमची स्थिती दुःखाची आहे, आजाराची आहे, समस्येची आहे, दारिद्र्याची आहे, निराशेची आहे, अनेक बिकट परिस्थितीची तुमची स्थिती आहे, परंतु प्रभू तुमची स्थिती बदलणार, तुमच्या स्थितीमध्ये प्रभू सुधारणा घडवणार आणि ही स्थिती प्रभू आनंदाची स्थिती करणार। दुःखाची स्थिती बदलून आनंदाची स्थिती निर्माण करणारा परमेश्वर आहे, हर्षाची स्थिती निर्माण करणारा परमेश्वर आहे। आज तुम्ही रडतात, अश्रू ढालितात, दुःखी आहात, पण तुम्ही हसणार, कारण देव तुमची स्थिती बदलणार। बायबल काय सांगते पहा, प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक स्थिती प्रभूच्या हातात आहे। स्थिती बदलणं, परिस्थिती बदलणं हे परमेश्वराच्या हातात आहे। आता संत पौल म्हणतो, मी प्रत्येक स्थितीत राहायला शिकलेलो आहे। माझ्या जीवनात भले दुःखाची या सुखाची, पण माझ्यावर दुःखाचा असर होत नाही, कारण माझ्या जोडीला परमेश्वर आहे, प्रभू आहे, म्हणून मी आनंदित आहे। प्रभूद्वारे मी शक्तिमान आहे, कारण प्रभू मला सामर्थ्य देतो। जेव्हा प्रभूची उपस्थिती आपल्या बरोबर असते, जेव्हा आपण प्रभूमध्ये जीवन जगतो, तेव्हा कोणतीही स्थिती किंवा आपल्या जीवनात निर्माण हो, कोणतीही परिस्थिती किंवा निर्माण हो, तरी आपले जीवन आनंदाचे, उत्साहाचे आणि हर्षाचे जीवन असणार, कारण प्रभू आपल्या बरोबर आहे। आणि प्रभू त्या दुःखातही आपल्या जीवनात आनंद पेरतो, आनंद निर्माण करतो, कारण प्रभू येशू आपल्या बरोबर आहे। प्रभूची उपस्थिती आपल्या बरोबर आहे, प्रभूचा अनुग्रह आपल्यावर आहे आणि प्रभू आपल्याला अनुग्रह देतो, प्रभू आपल्याला
परमेश्वर आहे. आपल्या जीवनात चमत्कार घडवणारा मात्र परमेश्वर आहे. तो आपल्याला अनुग्रह देणार, आपल्याला आशीर्वादित करणार आणि आपली सर्व बंधने पूर्ण रीतीने परमेश्वर तोडून टाकणार. पुढे बायबल काय सांगते पहा की परमेश्वर आपली स्थिती कशी बनवतो. स्तोत्रसंहिता 144 अध्यायामध्ये 12 ते 15 वचनापर्यंत तिकडे कसं लिहिले पहा. आमचे पुत्र आपल्या तरुणाच्या भरात उंच वाढलेल्या रोपासारखे असावे. आमच्या कन्या राजवाडाच्या कोपऱ्याच्या कोरलेल्या खांबासारखे असाव्यात. आमची भांडारे भरलेली असावी, त्यातून सर्व प्रकारच्या वस्तू मिळाव्यात. आमच्या कुरणात आमची मेंढरे सहस्त्रपद दशसहस्त्रपद वाढावी. आमचे बैल लादलेले असावे. दरोडे धरपकड व आकांते आमच्या रस्त्यात नसावे. अशी ज्या लोकांची स्थिती आहे ते धन्य, ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते धन्य. बघा कसली स्थिती की आमचे पुत्र आमच्या कन्या मात्र चांगल्या रीतीने वाढलेले असावे, चांगल्या गुणात, आणि मात्र आमचे पुत्र आमच्या कन्या चांगल्या रीतीने जीवन जगणारे असावे. आमचा धंदा आमचा व्यवसाय व्यवस्थित रीतीने चालणारा असावा किंवा आमच्या मार्गात कोणतेही अडथळे नसावे. आमचं धन आमची संपत्ती वाढत असावी. अशी ज्या लोकांची स्थिती आहे ती धन्य, आणि ज्या लोकांबरोबर परमेश्वर आहे ती धन्य. आता ही स्थिती कोणाची बनेल? त्यांचे पुत्र कन्या अगदी सुरक्षित असणार, चांगल्या गुणामध्ये वाढलेली असणार, त्यांची मुलं परमेश्वराच्या आशीर्वादाने भरले असणार, त्यांचा धंदा व्यवस्थित चालत असणार, त्यांच्या मार्गात अडथळे नसणार किंवा त्यांचं धन वाढत असणार. अशी ज्या लोकांची स्थिती आहे ती धन्य. आणि अशी स्थिती कोणाची असणार? ज्याचा देव परमेश्वर आहे त्याची ती स्थिती असणार. ज्याने परमेश्वर आपला प्रभू स्वीकारलेला आहे, त्याची मुलाबाळापासून, त्याच्या कुटुंबापासून, त्याच्या व्यवसायापासून सर्व आशीर्वादित असणार, सर्व काही नीट नेटके चालणारे असणार. अशी ज्या लोकांची स्थिती आहे ते धन्य, कारण त्यांचा देव परमेश्वर आहे म्हणून त्यांची स्थिती आशीर्वादित आहे. हालेलुया. आपण प्रभूला आपला परमेश्वर केलेले आहे, तर आपल्या जीवनापासून, कुटुंबापासून, आपल्या मुलाबाळापासून, आपला व्यवसाय, आपल्या धंद्यापासून सर्व नीट नेटके असणार. आपली स्थिती चांगली स्थिती असणार, कारण परमेश्वराचा अनुग्रह आहे. अशा व्यक्तीला देवाचे नियम पाळणारे, ज्या व्यक्तीबरोबर देव आहे अशा व्यक्तीची देवस्थिती आशीर्वादित स्थिती बनवतो. अशा व्यक्तीला देव अनुग्रह देतो. आता पूर्वी आपण प्रभूकडे येण्या अगोदर बिकट परिस्थितीमध्ये होती, दुःखाच्या, आजाराच्या, निराशाच्या, कर्जाच्या अनेक कठीण स्थितीमध्ये होते. प्रभू येशूकडे आल्यानंतर प्रभू येशूने आपला उद्धार केला. त्या स्थितीतून आपल्याला बाहेर काढलं, आपला उद्धार केला, म्हणजे आपले आजार, विकार, दुःख, रोगराई सर्व दूर केले. संकटे, अडथळे, समस्या, निराशा सर्व दूर केले. आपल्या स्थितीमध्ये बदल घडवला. स्थिती बदलणारा फक्त परमेश्वर आहे, त्याच्या हातात आहे सर्व बदल. बघा एका क्षणात देव स्थिती बदलतो. कशी पहा, वचन काय सांगते पहा. इब्री लोकास पत्रामध्ये 11 अध्याय 17 ते 19 वचनापर्यंत अब्राहम, बायबल सांगते ही गोष्ट आपण उत्पत्ती 22 अध्यायामध्ये आपल्याला आढळते. परमेश्वर पित्याने अब्राहमास म्हटले की तुझा एकुलता एक मुलगा माझ्यासाठी बली दे, अर्पण दे. आणि अब्राहम मात्र तयार झाला आपला एकुलता एक मुलगा परमेश्वरासाठी बली द्यायला, जो त्याच्या म्हातारपणाचा पुत्र होता. म्हातारपणा त्याला झाला होता, म्हातारपणाचा आधार होता, पण आता तो मरणार होता. त्याचा तो बली देणार होता परमेश्वरासाठी. या बापाला काय वाटलं असेल की जो मुलगा, माझ्या म्हातारपणाचा मुलगा, लाडाने ज्याला मी प्रेमाने वाढवलं, माझ्या म्हातारपणाचा आधार आहे, ज्याच्यात माझा जीव गुंतलेला आहे, आता या क्षणाला तो मरणार आहे, मी त्याचा देवाला बली देणार आहे. पण तरी त्याच्या जीवनात सर्वात महत्वाचा तो परमेश्वर, आणि परमेश्वरासाठी तो आपला मुलगा पण द्यायला तयार होता. आता जी स्थिती होती ती दुःखदायक होती, वेदनेची होती, असहाय्य होती, पण तरी पण अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला. आणि बायबल काय सांगते पहा, तेव्हा मेलेल्यातून देखील उठवायस देव समर्थ आहे हे त्याने मानले, आणि त्या स्थितीतूनही लाक्षणिक अर्थाने
देवदूत म्हणतो थांब, आपल्या मुलावर सुरा चालू नकोस. तू देवाचा भय बाळगणारा, त्याच्या मार्गाने चालणार आहेस हे देवाने पाहिलेले आहे. आपल्या मुलाला उचलून घे. आणि ताबडतोब अब्रामाला त्याचा मुलगा परत मिळाला. स्थिती बदलली, मुलाला द्यायचं नाही. तेव्हा अब्रामाचं लक्ष झुडपात गेलं. तिथे एक एडका गुंतलेला होता, तो त्याने काढला आणि त्याचा देवाला बली दिला. अगदी शेवटच्या स्थिती बदलली. ज्या बाबतीत अब्रामाला वाईट वाटत होतं, दुःख वाटत असणार, आता मुलगा मरणार होता, परत मिळाला. स्थिती बदलली, कारण त्याचा भरोसा परमेश्वरावर होता. त्याला माहिती होतं देव मेल्यातून सुद्धा माझ्या मुलाला उठवायला तयार आहे. जरी मी देवासाठी त्याचा वध केला तरी देव त्याला जिवंत करेल. पण त्याची वेळच आली नाही. मारण्याच्या अगोदरच देवाने म्हटलं मुलगा तुझाच आहे, सुरा चालू नकोस. स्थिती ताबडतोब बदलली. वचन काय सांगते, या शेवटच्या स्थितीत सुद्धा त्याचा मुलगा त्याला परत मिळाला. लाक्षणिक अर्थामध्ये जो शेवटचा क्षण होता, म्हणजे शेवटची जी वेळ होती, त्या वेळेमध्ये त्याचा मुलगा त्याला परत मिळाला. शेवटच्या क्षणात सुद्धा स्थिती परमेश्वराने बदलली. मग आपल्या जीवनात का देव स्थिती बदलणार नाही? किती अडथळे आले, किती संकट आले, आता आपल्याला वाटेल आता काहीच होऊ शकत नाही, आता सर्व संपलं. पण त्याही वेळेला देव स्थिती बदलण्यासाठी तयार आहे. काय आपला अब्रामासारखा विश्वास आहे का? आपला विश्वास असेल तर शेवटच्या घटकेत सुद्धा देव आपली स्थिती बदलणार आणि अनुग्रह देणार, आशीर्वाद देणार. कारण परिस्थिती बदलणं परमेश्वराच्या हातात आहे. जो प्रभूवर भरोसा ठेवतो, प्रभू त्याला अनुग्रह देतो, प्रभू त्याला आशीर्वादित करतो. काय सांगते यशया 64:5, या स्थितीत आम्ही बहुत काल आहोत, तर काय आमचा उद्धार होईल का? आम्ही या स्थितीत बहुत कालपर्यंत सापडलेले आहोत, दुःखाच्या, निराशाच्या, पापाच्या, संकटाच्या. प्रभू आमचा उद्धार होईल का? प्रभू म्हणतो हा होईल. तुम्ही माझ्याकडे वळतात, माझा दावा करता, मी तुमची स्थिती बदलेन. तुम्ही भरपूर दिवस, भरपूर महिने, भरपूर काळ तुम्ही त्या दुःखाच्या, आजाराच्या, गरिबीच्या, निराशाच्या स्थितीत आहात आणि आता तुम्ही माझ्याकडे वळल्या तर मी स्थिती बदलेन. प्रभू म्हणतो भले तुम्ही बराच काळ त्या स्थितीत आहात तरी मी स्थिती बदलेन म्हणून प्रभू म्हणतो. प्रभू आपली स्थिती बदलणार, आपली परिस्थिती बदलणार आणि आपल्याला आशीर्वादित करणार, आपल्याला अनुग्रहाने भरणार आणि आपल्या सर्व समस्या मात्र परमेश्वर दूर करणार. पहा, योहानामध्ये जन्मापासून आणला असलेला मनुष्य, हा जन्मापासून आणला होता, भीक मागत होता. त्याच्या आई वडील त्याला पाहत नव्हते, भीक मागून पोट भरायचा. प्रभूच्या शिष्याच्या दृष्टीत जेव्हा तो पडला, ते शिष्य म्हणत आहे की मात्र प्रभूच्या कोणाच्या पापामुळे आणला जन्माला, याच्या की याच्या आई वडिलांच्या पापामुळे. प्रभूने म्हटलं याच्या किंवा याच्या आई वडिलांच्या पापामुळे असं आणला जन्माला आला नाही, देवाच्या गौरवासाठी आणला जन्माला आलेला आहे. प्रभूने मात्र टुंकी टाकली, चिक्कर केला, त्याच्या डोळ्यास लावला, त्याने जाऊन डोळे धुतले. प्रभूने म्हटलं शिलो म्हणजे पाठवले नावाच्या तलात आपले डोळे धुतले, ताबडतोब दृष्टी आली. एका क्षणात स्थिती बदलली. थोडा वेळ अगोदर आणला होता, थोडा वेळ नंतर ताबडतोब दृष्टी आली, स्थिती बदलली.
त्याला वठणीवर कोणी आणू शकत नव्हते. अनेक वेळा त्याला साखळदंडाने बांधून ठेवले होते, परंतु त्याने साखळदंड तोडून टाकलेला आणि बेड्याचे तुकडे तुकडे केले होते. इतका भयानक मनुष्य होता. प्रभू तिथे आले. प्रभूला पाहताच तो मनुष्य ओरडू लागला, ओ येशू, परंपर देवाच्या पुत्रा, मी तुला विनंती करतो, आम्हाला चल नकोस. प्रभूने म्हटलं, तुझं नाव काय? त्यानं म्हटलं, सैन्य, म्हणजे आम्ही पुष्कळ. प्रभूने त्या दुष्ट आत्म्याला आज्ञा केली. सर्व दुष्ट आत्मे 2000 डुकरांच्या कल्पात शिरले आणि डुकरांचा जो कलप होता समुद्राच्या कड्यावरून समुद्रात पडला आणि गुदमरून मरून पावला. जेव्हा या माणसातून दुष्ट आत्मे निघाले तेव्हा तो शुद्धीवर आला, वस्त्र पांघरून बसला. आता तो प्रभूला म्हणत आहे, मी तुमच्या जोडीला. तो प्रभूने म्हटलं, जा आपल्या गावी, जा आपल्या घरी. देवाने तुझ्यासाठी काय केले जाऊन सांग. जो कबरेत राहत होता तो आता घरी जात आहे. जो दुष्ट आत्म्याने पिडलेला होता, कोणी मनुष्य त्याच्या जवळ जात नव्हता, आता तो स्वतः मनुष्याकडे, आपल्या गावात आपल्या लोकांकडे जात आहे. जो अशुद्ध आत्म्याने पीडित होता, स्वतःला जखम करत होता, स्वतःला इजा पोचवत होता, तो आता बरा होऊन इतरांना बरा होण्याची संधी, इतरांना बरा होण्याचा मार्ग प्रभू येशूचा देत आहे. ताबडतोब स्थिती बदलली. एका क्षणात तो मनुष्य बरा झाला. डोंगरातून, कबरेतून उठून आता आपल्या घरी गेला. स्थिती बदलणारा प्रभू आहे, कारण त्याला भेटला तो प्रभू येशू. जो प्रभूकडे वळणार, प्रभूवर भरोसा ठेवणार, त्याची स्थिती बदलणार. भले दुःखाचे, आजाराचे, निराशाचे, संकटाचे, दारिद्र्याचे, सर्व स्थिती बदलणार. प्रभू येशू स्थिती बदलतो. सर्व स्थिती प्रभूच्या हातात आहे. स्थिती, परिस्थिती बदलणारा प्रभू येशू आहे. प्रत्येकाला अनुग्रह देणारा प्रभू आहे. भरोसा ठेवा, विश्वासाने प्रार्थना करा, विश्वासाने प्रभूचा दावा करा, तर आपल्या प्रत्येकाला अनुग्रह देणारा परमेश्वर आहे. आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. तो आपली परिस्थिती बदलणार. तुमच्या जीवनात दुःख, संकट जे आहे ते सर्व दूर होणार. आज तुम्ही रडत आहात, अश्रू ढालत आहात, तुम्ही आनंदाने उल्हास करणार, कारण प्रभू तुमची परिस्थिती बदलणार, तुम्हाला अनुग्रह देणं, आशीर्वाद देणं. मग त्यासाठी तुम्हाला पूर्ण विश्वास ठेवायचा आहे आणि मनापासून प्रभूकडे प्रार्थना करायचे. जेव्हा मनापासून आपण प्रभूकडे प्रार्थना करणार, तेव्हा प्रभू येशू आपल्याला अनुग्रह देण्यासाठी सुरुवात करणार, तेव्हा प्रभू येशू आपल्याला आशीर्वादित करण्यासाठी सुरुवात करणार. हालेलुया. विश्वास ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी.